नमस्कार मित्रांनो, आंबिलवाडा सीमा भिंतीचा प्रश्न जसा आपण नेहमी मांडला तसाच आपण एकता नगरीचा सीमा भिंतीच्या प्रश्नावर आज आपण आलेलो आहे। तुम्हाला दाखवायचं आहे 300 कोटी रुपये आपल्याला सीमा भिंतीसाठी देणार होते। हे बघा, महानगरपालिकेने इकडचीच माती उचलली आणि हे 300 कोटी रुपये बघा, असं 300 कोटी रुपयाची सीमा भिंत बांधली। असं म्हणायचं का आता आपण या मातीच्या ढिगाऱ्यावर इथल्या रहिवाशांचं रक्षण होणार आहे का? इथल्या मातीच्या ढिगाऱ्यावर इथल्या लोकांचं रक्षण होणार आहे का? तर नाही होणार। विषय काय होता, 2024 मध्ये जेव्हा इथं पाणी आलं होतं त्यावेळेस पुण्याचे खासदार, त्यावेळेसचे मुख्यमंत्री, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री सगळ्यांनी इथं व्हिजिट दिल्या, मीडिया ट्रायल झाल्या, इथल्या लोकांना आश्वासनांचा मोठे मोठे भरघोस देण्यात आली की तुम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंट होईल, तुम्हाला सगळ्यांना तिकडे शिफ्ट केले जाऊ। असं काही झालेलं नाही। यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी आता प्रस्ताव दिलाय आणि आज प्रस्ताव दिल्यानंतरही राज्य शासनाने आता परवाच नदीला पाणी सोडण्यात आलं होतं। त्या नदीला पाणी सोडल्यामुळेच हा इथे पाण्याचा बंधारा बांधण्यात आला, पाण्याचा मातीचा बंधारा बांधण्यात आला। पाणी सोडल्यानंतर तेवढी काळजी महानगरपालिकेने घेतली की लोकांच्या घरात पाणी जाऊ नये, पण पाणी कमी होतं त्यामुळे लोकांच्या घरात गेलं नाही। तरी 2 सोसायट्यांमध्ये आजच्या पेपरला आले 2 सोसायट्यांमध्ये पाणी गेलं। पण माझं काय म्हणणं आहे, माणसं वाहून गेल्यावर, त्यांचं नुकसान झाल्यावर महानगरपालिका जागा होणार आहे का? इव्हेंट बाजीला तुमच्याकडे पैसे आहेत, लोकांच्या सुरक्षेसाठी पैसे नाही आहेत का? अहो 300 कोटी रुपये तुम्ही इथल्या सीमा भिंत आणि इथल्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मंजूर केले असं बोलले होते, पेपरला बातम्या आल्यात। आम्ही नागरिक म्हणून विचारतोय, काय झालं त्या 300 कोटीचं? इथल्या एकता नगरी मधल्या, निंबज नगर मधल्या, सिंहगड रोडच्या या नदीपात्रामध्ये असणाऱ्या सोसायट्यांमधल्या लोकांचं पुनर्वसन कधी होणार, कुठल्या पद्धतीने होणार? ह्याच्यावर त्यावेळीचे मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री जे इथे येऊन गेले, त्यावेळीचे उपमुख्यमंत्री जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते येऊन गेले, पालकमंत्री येऊन गेले, खासदार येऊन गेले। साहेब ह्याच्यावर बोला ना। एकाही आमदारांनी ह्याच्यावर आता विधानसभेमध्ये विषय मांडला नाही। जे महत्वाचे विषय आहेत, आंबिलवाडा सीमा भिंत मांडला नाही, हा विषय मांडत नाहीयेत, लोकांच्या विषयावर लक्ष देत नाहीत। नागरी सुरक्षावर, प्रशासनावर कुठलाही राज्य सरकारचा दबाव नाहीये, राज्य सरकार कुठल्याही पद्धतीने काम करत नाहीये। नागरिक म्हणजे परत खडकवासलेलं पाणी आलं जोरात की वाहून गेले की परत इथे येणार का? लोकांना त्यावेळेस दाखवायला की हो आम्ही काम करू, म्हणून तुमचं लवकरच डेव्हलपमेंट करू, क्लस्टर डेव्हलपमेंट करू, हे करू ते करू। नुसती मागच्या वर्षी येऊन यांनी इथं आश्वासनं दिल्यात, ह्याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाहीये। आणि अशी जेसीबी घेतलाय आणि असे बघा सीमा भिंती बांधल्यासारख्या बांधल्यात मातीच्या। ह्याच्यामध्ये ह्या असल्या मातीच्या ह्याच्यावर 5 फुटाचा मातीचा हा भराव केलाय। ह्याच्यावर ते धरणाचं पाणी हो साहेब, बादलीभर पाणी नाही, धरणाचं पाणी आहे। हे वाहून नेईन सगळं, बिल्डिंग वाहून जातात, इथं लोकांच्या गाड्या वाहून गेल्यात त्या नुसत्या आंबिलवाड्याच्या पाण्यामध्ये, लोकांचं नुकसान एवढं आले। इथं धरणाचं पाणी आहे, तुम्ही का सिरियसली घेत नाहीये? पुणेकरांना संकटात टाकायचं सरकारने ठरवलेलंच आहे का? हे मान्य करा। शिवसेना म्हणून या विषयाला आम्ही नेहमी आवाज उठवणार आहे पुणे शहरात आणि ह्याचा पाठलाग करणार आहे। आणि लवकरात लवकर हा विषय जर मार्गी लागला नाही तर सत्ताधाऱ्यांच्या दारात, प्रशासनाच्या दारात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा।